नमस्कार. दुधी भोपळ्याची भाजी तर तुम्ही फार वेळा खाल्ली असेल, पण या पद्धतीने कधीच बनवलेली नसेल. तर चला मग आपण बनवूयात. इथे मी दुधी भोपळ्याची साली काढून अशी छोटी-छोटी चिरून घेतलेली आहेत आणि ती पाण्यामध्ये ठेवून द्यायची आहेत. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकून तडतडून घ्यायचे आहेत. हे दोन्ही तडतडले की कढीपत्त्याची 5 ते 6 पाने टाकून घ्यायची आहेत. त्याचसोबत एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून टाकून घ्यायचा आहे आणि त्यासोबत 1 चमचा आले आणि लसूण असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. इथे आले आणि लसणाची तयार पेस्ट वापरू नका. शक्यतो होईल तितकं तुम्ही ताजं आलं आणि लसूण जाडसर वाटून टाकून घ्या, म्हणजे याच्याने भाजीची चव ही 10 पट अधिक वाढते. मध्यम आचेवरती 2 मिनिटे परतवून घेतल्यानंतर यामध्ये मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेऊयात. बारीक चिरून टाकल्यामुळे शिजण्यासाठी गॅसही कमी लागतो आणि भाजीला छान दाटसरपणा देखील येतो. आता टोमॅटो परतवून घेतल्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेऊयात. मसाल्यामध्ये 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. पाव चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला पावडर टाकून व्यवस्थित असे मसाले परतवून घ्यायचे आहेत. मंद आचेवरती मसाले परतवून घ्यायचे आहेत. मसाल्यांना करपू द्यायचं नाही. मसाले परतले की यामध्ये दुधी भोपळ्याचे तुकडे टाकून घेऊयात आणि त्यानंतर आता इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. दुधी भोपळ्याचे काप टाकल्यानंतरच मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे यांना छान पाणी सुटतं. त्याचसोबत 1 चमचा कसुरी मेथी आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी 3 तास आधी हरभऱ्याची डाळ भिजत ठेवलेली होती अर्धी वाटी. ती देखील पाणी काढून यामध्ये टाकून घेऊयात आणि मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटे छान असं मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर झाकण लावून 5 मिनिटे आपण मंद आचेवरती शिजवून घेऊयात. 5 मिनिटानंतर झाकण काढून घेऊयात. तर तुम्ही ते पाहू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे. आता मिक्स करून घेऊयात. अजूनही शिजायची आहे, थोडीशी कच्ची आहे. याकरता झाकण लावून पुन्हा मंद आचेवरती 5 मिनिटे शिजवून घेऊयात आणि 5 मिनिटानंतर झाकण काढून घेऊयात. तर टोटल 10 मिनिटानंतर आपली इथे भाजी बनवून तयार झालेली आहे. इतकी मस्त आणि चमचमीत बनलेली आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. तर तुम्ही ही भाजी टिफिनसाठी देऊ शकता, रोजच्या जेवणासाठी बनवू शकता, चपाती, भाकरी, भातसोबत खाऊ शकता. अगदी मस्त अशी याची चव लागते. नक्कीच तुम्ही रेसिपी ट्राय करून पहा आणि जे दुधी भोपळा खात नाहीत ते देखील आवडीने खातील जर तुम्ही अशी भाजी बनवली तर. तर रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसेच करिश्मास मेजवानीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असंच एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.